सीतापूर गावात दीनानाथ नावाचा एक गरीब शेतकरी आपली मुलगी कुसुम हिच्यासोबत राहत होता. दीनानाथला त्याच्या वाडवडिलांकडून मिळालेली छोटीशी जमीन होती. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्याला शेतीसाठी बियाणेही विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणूनच त्यांनी गावातील जमीनदार लालाजी यांच्याकडे त्याची छोटीशी शेती गहाण ठेवली. दीनानाथच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी मोठ्या आजाराने निधन झाले. आता दीनानाथच्या घरात कुटुंब नावावर होती फक्त त्याची मुलगी कुसुम. कुसुमला वाचन लेखनाची खूप आवड होती. दीनानाथ एक रद्दी विक्रेत्याकडून तिला जुनी पुस्तके आणून द्यायचा. कुसुम ती पुस्तके खूप आवडीने वाचायची. एकदा एक गुरुजी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी कुसुमला खूप मेहनतीने अभ्यास करताना पाहिले. मुली, तू रोज सरस्वतीची पूजा कर. गुरुजी, त्याने काय होईल? देवी सरस्वती विद्येची देवी आहे. जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान, बुद्धी आणि विवेकची गरज असते. ते फक्त देवी सरस्वतीच्या आशीर्वादानेच मिळू शकते. आता कुसुम रोज देवी सरस्वतीची पूजा करायची आणि देवी सरस्वतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय अभ्यास सुरू नाही करायची. हळूहळू कुसुम मोठी झाली आणि ती खूपच सुंदर दिसू लागली. खूपच कष्टाळू होता. तो 3 महिने कबाड कष्ट करून पिकं काढायचा. पिकं काढून शहरात घेऊन जायचा आणि तिथल्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकायचा. तिथून जे पैसे मिळायचे त्याचे 3 भाग करायचा. हे पैसे लालाजींच्या व्याजासाठी, हे आमच्या रोजच्या खर्चासाठी आणि हे कुसुमच्या लग्नासाठी. दीनानाथ हिशोब करत असतानाच दारावर थाप पडली. कुसुम बेटा, बघ जरा कोण आलाय. दीनानाथच्या विनंतीवरून कुसुम दार उघडायला जाते आणि ती जसंच बघते दारावर लालाजी उभे होते आपला व्याज घेण्यासाठी. अरे लालाजी, तुम्ही कशाला त्रास केला? मी स्वतः पैसे घेऊन येणार होतो. तुम्ही पैसे घेऊनच जा. मी इथून निघालोच होतो म्हणून वाटलं की नीट विचारपूस करावी आणि व्याजाचे पैसेही घ्यावे. अरे दीनानाथ, ही मुलगी कोण आहे? लालाजी, माझी मुलगी कुसुम आहे. तुझी मुलगी मोठी झाली आहे. तिच्या लग्नाबद्दल काही विचार केलाय की नाही? लालाजी, आजपर्यंत तर फक्त शेतीच्याच कामात व्यस्त होतो. मुलगी मोठी कधी झाली कळलंच नाही. लवकरच मी पंडितजींना फोन करीन. तिच्यासाठी उत्तम स्थळ मिळवून देण्यास सांगेन. एखादा चांगला मुलगा मिळाला की तिचे लग्न करून टाकेन. अच्छा, बरं, मी निघतो आता, असं म्हणून लालाजी तिथून निघून गेले. लालाजींच्या बायकोचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता म्हातारपणी त्यांची काळजी घेणारे कोणी नव्हते. घरी पोचल्यावरही लालाजींच्या डोळ्यात कुसुमचा चेहराच घुमत होता. त्यांना कितीही विचार करून तो डोक्यातून काढू नव्हते शकत. ते लग्नाची स्वप्ने पाहत होते, पण स्वतः कुसुमच्या दुप्पट वयाचे होते आणि थेट बोलायचे तर दीनानाथ कुसुमशी आपले लग्न करणार नाही हे त्यांना माहिती होते. काही दिवस गेले आणि दीनानाथने आता हळूहळू नवीन पीक सुरू केले. दरवर्षीप्रमाणे शेतात कष्ट करायला सुरुवात केली, पण यावर्षी हवामानाने त्याचा साथ नाही दिला. तो काढणीला निघाला असताना जोरदार पाऊस सुरू झाला आणि शेत पूर्ण पाण्यात बुडाले. बरेच दिवस सतत पाऊस पडत होता. त्याचे संपूर्ण पीक खराब झाले. संपूर्ण पीक खराब होताना पाहून दीनानाथ आणि कुसुमला दुःख झाले. ते विचार करू लागले की दुसऱ्या दिवशी लालाजी व्याज मागायला आले तर काय देणार. आणि नेहमीप्रमाणे यावेळी लालाजी गावातील काही पुरुषांसह दीनानाथच्या घरी पोचले आणि त्याच्याकडे व्याजाचे पैसे मागू लागले. दीनानाथ, चल, माझे व्याजाचे पैसे दे. मला तुझ्याकडून पैसे घ्यायचे आहे आणि या सर्वांच्या सोबत पंचायतीच्या बैठकीला जायचे. लवकर कर. ते काय लालाजी, यावेळी पिकाचे उत्पन्न नाही. पावसामुळे सगळे पीक उद्ध्वस्त झाले. आमच्याकडे खायलाही पैसे नाहीये. व्याजाचे पैसे कसे देणार? आपलं असं काहीच बोलणं झालं नव्हतं. तुझं पीक चांगलं झालं की वाईट झालं मला नाही माहिती. मी फक्त माझ्या व्याजाचे पैसे गोळा करायला आलोय. तुझी कथा ऐकायला नाही. मला माझे व्याजाचे पैसे दे म्हणजे मी इथून निघीन. पण लालाजी, माझ्यावर विश्वास ठेवा. यावेळी संपूर्ण पीक खराब झाले.
माझ्या घरी एकही पैसा नाही आहे, माझ्यावर दया करा. दीनानाथचे म्हणणे ऐकून लालाजी थोडा वेळ विचार करतात आणि म्हणतात, माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रस्ताव आहे. जर तो प्रस्ताव मान्य असेल तर मी तुझे कर्ज माफ करू शकतो. बोला लालाजी, तुमचा काय प्रस्ताव आहे? जर तू आपल्या मुलीचे लग्न माझ्यासोबत केले तर मी तुझे सर्व कर्ज माफ करू शकतो. लालाजींची गोष्ट ऐकून दीनानाथ हादरला. पण लालाजी, हे अन्याय होईल. मी माझ्या फुलासारख्या मुलीसोबत असं करू शकत नाही. ठीक आहे, मग माझे व्याज दे, तुझी मर्जी. दुसरीकडे कुसुमही हे सगळं ऐकत होती. दीनानाथ काळजीत होता. त्यापुढे लालाजी म्हणाले, मग या परिस्थितीत तुमच्यासोबत न्याय करतो. मी जमिनीतून 2 दगड उचलणार, एक काळा आणि एक पांढरा, आणि दोन्ही त्या भांड्यात टाकणार. मग न पाहता कुसुमला त्यातील एक दगड काढावा लागेल. जर काळा दगड निघाला तर कुसुमला माझ्याशी लग्न करावे लागेल. त्याच वेळी मी सर्व कर्ज माफ करेन. आणि जर पांढरा दगड निघाला तर कुसुमला माझ्याशी लग्न करावे लागणार नाही, पण तरीही मी तुझे सर्व कर्ज माफ करेन. हे सर्व लोक साक्षीदार आहेत. माझी अट मान्य आहे का? दीनानाथकडे दुसरा उपाय नव्हता. त्याने कुसुमकडे बघून मान हलवली. तेव्हा लालाजी जमिनीवरचा दगड उचलायला खाली वाकले आणि त्यांनी चातुर्याने सगळ्यांकडे पाठ फिरवून 2 काळे दगड उचलले. त्यांना एका घागरीत ठेवले. कुसुमला सगळं कळलं, पण ती काहीच बोलली नाही. कुसुम, तुम्ही या घागरीतून एक दगड उचला. जर काळा दगड निघाला तर तुम्हाला माझ्याशी लग्न करावे लागेल. भांड्यामध्ये दोन्ही काळे दगडे हे कुसुमला माहीत होतं. लालाजींचे ऋणही इतके जास्त आहे की त्यांना रागवताही येत नाही. कुसुम विचारात पडली. आता मी काय करू? जर मी लालाजींचे सत्य सर्वांसमोर सांगितले तर वडिलांना व्याजाचे पैसे द्यावे लागतील, आणि जर मी दगड उचलला तर मला लालांशी लग्न करावे लागेल. मी काय करू? काय करू सरस्वती आई? मला मदत कर. तुझी मुलगी संकटात आहे. तू मला काहीतरी मार्ग दाखव आई. या संकटातून मला वाचव. कुसुमने आई सरस्वतीला खऱ्या मनाने हाक मारली. आई सरस्वती प्रकट होऊन कुसुमच्या डोक्यावर हात फिरवते. कुसुमची बुद्धी वेगाने धावू लागते आणि तिला एक कल्पना येते. कुसुम मडक्यातून एक दगड काढते. दीनानाथ आणि लाला दोघेही त्या दगडाचा रंग पाहण्यास उत्सुक असतात, आणि तेव्हाच कुसुम अकस्मात बेशुद्ध होण्याचे नाटक करत जमिनीवर पडून जाते. ती जमिनीवर पडताच तो काळा दगडही तिच्या हातून निसटून जातो. जमिनीत पडलेल्या काळ्या पांढऱ्या दगडात तो मिसळतो. अरे, हे काय झाले? आता कसं कळणार की तो कोणत्या रंगाचा दगड होता? अरे, हे काय झाले? कळलेच नाही. दगड हातात घेतल्यावर चक्कर आले आणि मी पडले. पण लालाजी, रागावू नका. तुमच्या अटीचे पालन मी करणार. आपण या घागरीत एक काळा आणि एक पांढरा दगड ठेवला होता ना? लालाजी होकार देतात. जर मी काळा दगड आधी उचलला असता तर नक्कीच आपल्याशी लग्न केले असते. आता कळेल मी कोणता दगड उचलला. जर मी काळा दगड बाहेर काढला असेल आणि तो जमिनीवर पडला असेल तर काही फरक पडत नाही. घागरीत उरलेल्या दुसऱ्या दगडाचा रंग पाहून मी कोणता दगड निवडलाय पण शोधू शकतो. आता लाला समजले. त्यांची युक्ती उलटलीये. कुसुमने भांड्याच्या आतून दुसरा दगड बाहेर काढला आणि तो काळा होता. हे बघून दीनानाथ आनंदी होतात आणि लालाजींचा चेहरा फिका पडतो. म्हणजे जो दगड मी आधी काढला होता तो पांढरा होता, म्हणून तो काळा दगड इथेच ठेवलाय. म्हणजे आपल्या अटीनुसार मला आपल्याशी लग्न नाही करायचंय आणि वडिलांनाही आपलं कर्ज फेडावं लागणार नाही. गावातील बाकीच्या लोकांनी सर्व काही पाहिले होते, त्यामुळे लालाजींना आपले म्हणणे मागेही घेता आले नाही. आता दीनानाथला पैसे देण्याची गरज नाही, असे बोलून दुःखी मनाने लालाजी तिथून निघून गेले. लालाजी निघताच कुसुम आणि दीनानाथ आनंदाने नाचू लागले, कारण आज कुसुमच्या समजुतीमुळे त्यांना मुक्ती मिळाली. जमीनदाराचे जुने कर्ज मिटले. कुसुम सरस्वतीची प्रार्थना करू लागली. आई सरस्वती, तुम्हाला योग्य वेळी रस्ता दाखवलास, नाहीतर आज किती अकल्पित गोष्टी घडल्या असत्या माहित नाही. तू सदैव माझ्या सोबत असशील. जय हो सरस्वती मैया.